क्या आज कॉर्पोरेशन में आपको आने की ऐसी जरूरत पड़ गई? क्या चीज़ों को लेकर आप कॉर्पोरेशन में आए थे? संभाजीनगर महानगर पालिका में मैं गए 6 महीने से कुछ लेटर देख के मालूमात ले रहा था, लेकिन मुझे वो मालूमात नहीं दी जा रही थी। फिर मैंने और एक्चुअली मालूमात मैंने आरटीआई में मांगी थी और मेरे लेटर हेड पे कि भाई उनको ख्याल में भी आना, फिर भी दी नहीं गई। फिर मैं बाद में फ़ोन पे उनको बोलता रहा कि भाई मुझे मालूमात आप दो, तब भी वो दे दिया, मतलब नहीं दिया उन्होंने। तो मेरा थोड़ा डाउट और बढ़ गया उनके ऊपर में। और फिर गए 8 दिन से मैं बार बार उनके पीछे लगा कि भाई मुझे आप ये मालूमात देना पड़ेगी, आपको मुझे दो, पब्लिक इंटरेस्ट में का ये सब इशू है, आप दीजिए। नहीं दी थी, इसलिए मुझे आज यहाँ पर आना पड़ा वो मालूमात खुद ब खुद लेने के लिए। मैं उनको कल लेटर दिया कि मैं कल आ रहा हूँ करके, आज ऐसा मैंने लेटर दिया बाज़ाब्ता और मैं आया। क्या ऐसी मालूमात थी उनको 6 महीने लग गए और आपको यहाँ आना पड़ा देने के लिए? मुझे ऐसा लगता है उन्होंने कुछ हेड का दुरुपयोग किया है। कुछ ऐसी चीज़ें हैं कि जिसमें टेंडर निकालने की जरूरत नहीं रहती है, ऐसे कुछ इमरजेंसी हेड दिए हुए रहते, मतलब महाराष्ट्र के एक्ट में दिए हुए, वो कॉर्पोरेशन एक्ट में, और उसका उन्होंने मिसयूज किया का मेरे को प्राइमरी लग रहा है। किस तरीके से उन्होंने मिसयूज किया है? कुछ आपको ऐसा लगता है कि वो जो मिसयूज है वो कुछ लाखों करोड़ों रुपए में उन्होंने, हाँ, लाखों करोड़ों में, इस्तेमाल लाखों करोड़ों में ऐसा है कि जैसा अभी इमरजेंसी में दालन का खर्चा है 24 लाख, 23 लाख, 77 लाख में 2, है ना। यहाँ तो सवाल ही पैदा नहीं होता ये ऐसा खर्चा करने का, वो भी विदाउट टेंडर, क्योंकि वो जो क्लॉज है उसका मेन पर्पज है कि टेंडर निकालने को अभी वक्त ही नहीं मुझे 3 दिन का भी, ऐसे खर्चा है वो दालन के खर्चे, मतलब उनका काम तो 3-3 महीने चला। तो फिर उन्होंने ऐसे कुछ खर्चे जो इलीगल है, जो गवर्नमेंट के साथ में चिट करने वाले हैं, गवर्नमेंट के साथ में धोखाधड़ी करने वाले हैं, और गवर्नमेंट के साथ में इन द सेंस पब्लिक के साथ में, क्योंकि पब्लिक का पैसा है, ये चीज़ें मुझे थोड़ी ख्याल में, इसलिए मैं देख रहा हूँ। कितनी ऐसी एक अमाउंट है, आप बता सकते हैं कितने पैसे उन्होंने दालन के ऊपर खर्चा किया है? देखो, वैसे तो उन्होंने ये जो सेक्शन है उसमें करोड़ों रुपए खर्चा किया है, लेकिन मैं पूरी मालूमात ले रहा हूँ। वो पूरी मालूमात आज के आज नहीं दे पा रहे हैं, तो मैं उनको बोल रहा हूँ कि मुझे आप राइटिंग में दीजिए कि आप मुझे मालूमात 1 दिन में, 2 दिन में, 3 दिन में कब दे रहे करके। वो लेने के बाद पूरी जब मालूमात आएगी तब बोलना उचित रहेगा। आपके सत्ताधारी, आप खुद आमदार है और आपके ही 3 आमदार है शहर में, फिर आपको ग्रामीण से यहाँ आके महानगर पालिका के ऊपर एक नज़र रखने की आपको की जरूरत पड़ी? नहीं, मैं आमदार सिर्फ ग्रामीण का नहीं हूँ, मेरे पास में कमिश्नरेट एरिया भी है। मेरे पास में संभाजीनगर, रांजनगांव, वालूज, ये 2 कमिश्नरेट एरिया भी आते हैं। और मेरा चूँकि कॉन्स्टिट्यूंसी मेरी बड़ी है, गंगापुर खुलताबाद तालुका भी मेरे पास में है और ये भी है। और उससे भी बड़ी बात ऐसी है कि मैं जाके पुणे की भी महानगर पालिका में पूछ सकता हूँ, मैं कोल्हापुर कहीं पे भी जाकर मैं बात कर सकता हूँ। और चूँकि ये मुझे लगकर है, मैं शहर में भी कभी रहता हूँ 2 दिन, कभी मैं लासुर में भी रहता हूँ 2 दिन, कभी मैं मुंबई में भी रहता हूँ, तो ऐसी बातें हमारे यहाँ के भी लोगों ने बहुत अच्छी तरह से ख्याल दिया है। सत्ताधारी हो या चाहे अपोजिशन में हो, सारे आमदारों ने महानगर पालिका के पास में अपना अपना ख्याल अच्छा दिया है। लेकिन कुछ बातें मुझे जो नहीं जच रही है कॉर्पोरेशन के हद तक, जो मेरे ख्याल में, वो पूछने के लिए मैं यहाँ पे आया था। कुछ आपकी कमिश्नर से बात हुई है? इतना टाइम एक आरटीआई को अगर आमदार को लगता है तो सर्वसामान्य जो नागरिक है तो उसको कितना प्रॉब्लम आता है? वही तो सवाल है मेरा कि भाई एक एमएलए को, अब कल चल को समझ लो आरटीआई नहीं रहता तो क्या वो लोक प्रतिनिधि को मालूमात देते नहीं क्या? आरटीआई का मतलब ये है कि तुमको, आप मतलब हमारे लेटर को भी तुम ये नहीं देते, तवज्जो नहीं देते, जब हमको आरटीआई डालना पड़ता है। उन्होंने समझ के लेना चाहिए था, ये बात तो है ही। और मैं कोई कमिश्नर साहब से नहीं मिला, मैं जो मतलब इतनी छोटी छोटी बातें जो उनको पता भी नहीं हो सकती ऐसा मुझे लग रहा है, लेकिन उनसे डायरेक्ट संबंधित भी है, तो उन्होंने भी ख्याल देना चाहिए था मेरे लेटर का। उन्होंने मतलब पूछना चाहिए था, जिक्र करना चाहिए था। मेरे जब लेटर आ रहे हैं तो उन्होंने ख्याल देकर मेरे को आंसर करना चाहिए था, नहीं किया। इसलिए तो मैं आयुक्त, उपायुक्त 1 जो है उनके पास आया। प्रशासक है पिछले 5 साल से महानगर पालिका में, आपको लगता है कि प्रशासक के अधिकारियों के ऊपर वचक नहीं है? नहीं, प्रशासक की अधिकारी पे वचक तो नहीं है, लेकिन प्रशासक खुद भी, जैसा छोटा मसला अगर हमने लिया, वो आने के पहले शहर में 2-3 दिन में पानी आता था, अभी 8-8 दिन पानी नहीं आ रहा है। जब उनके साथ पूरा था, अच्छी तरह से उन्होंने ख्याल नहीं दिया। प्रशासक की भूमिका जो उन्होंने निभानी चाहिए
वो बिल्कुल नहीं निभाई है। जो कॉमन क्वेश्चंस है हमारे यहाँ के, कहीं पे भी भाजी मंडी भरती है, कहीं पे भी भाजियों के ढीग लग जाते हैं, कचरे के ढीग लगे हुए। जब हम कचरों में सैकड़ों करोड़ रुपए दे रहे हैं, ढीग लगना क्यों चाहिए? एक अच्छी तरह से गाड़ी की व्यवस्था पार्किंग की होना चाहिए। मतलब जो कॉरपोरेशन के हद में है उनका उन्होंने ध्यान रखना चाहिए। जो कॉमन मैन है उनको छोटी छोटी दिक्कतों का सामना करना पड़ता है। छोटे छोटे चोकअप है, हमारे पास पैसे नहीं है इसलिए वो छुड़ा नहीं रहे, और इधर करोड़ों रुपए का खर्चा इमरजेंसी में से कर रहे हैं। ये तो दुर्भाग्यवश है। आप विधानसभा में इसका प्रश्न उठाएंगे या आपके वरिष्ठ पार्टी पर आप कुछ कार्रवाई करेंगे? मेरे को जो जो भी जरूरत लगेगी वैसा वैसा मैं आगे करूंगा। आता तुम्ही महापालिकेत लक्ष घातलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. जर वगैरे असतानाही तुम्ही इथे येतोय. मगाशी बोलताना तुम्ही 1000 कोटीचा उल्लेख केला स्मार्ट सिटीचा. इकडे तुम्ही लक्ष घालणार का? झाला विषय तिथूनच मी स्मार्ट सिटीची पण पूर्ण माहिती मागितली होती, कारण की माझा सगळ्या माहिती मला त्यांनी दिलेल्या नाही आहेत. मी स्मार्ट सिटीच्या पूर्ण माहिती घेणार आहेत. जवळपास माझ्या अंदाजे 800 कोटी रुपयाचं आतापर्यंत प्राप्त आणि खर्च झालेला असेल. तो किती झाला मला माहित नाही. त्या माहिती घेऊन मी त्याच्यात लक्ष घालेल. आता मी हे जे करतोय ना सर, मी प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून जनतेकरता जे काही करता येईल औरंगाबाद महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ते मी करणार. सध्या तुमच्या हाताला काय लागले? सकाळपासून तुम्ही आहात. आता काय झालंय, ते सगळे डॉक्युमेंट जमा करतायत. मी खास करून 67-3 जे मी अगोदर जे बोललो त्या बाबतीमधले सगळ्या डिपार्टमेंटच्या त्या झेरॉक्स ते काढतायत सध्या. त्या माहित्या मला अर्जंट पाहिजेत. काही माहित्या ते आता ताबडतोब देऊ शकत नाहीत. तर मी त्यांना सांगतोय की मला तुम्ही लेखी द्या, की बाबा तुम्ही मला किती दिवसात देऊ लागले, लेखी द्या. कोणती कोणती माहिती तुम्ही कधी कधी देणार आहेत मला, तर लेखी द्या. काय हरकत नाही. तुम्हाला झेरॉक्स काढायला वेळ लागेल, काही स्मार्ट सिटीचे मी कागद मागितले आहेत पण त्याला प्रचंड वेळ लागणार आहे. इट्स ओके, हरकत नाही. पण कधीपर्यंत तुम्ही देणार? मी त्यांना हेही सांगितलं की समजा काही कागदाचे कायद्याप्रमाणे पैसे असतात, की समजा मी 1000 डॉक्युमेंट्स मागतोय उदाहरणार्थ, तर त्याचे काही लेजिटिमेट पैसे असतात ते मला पत्र द्या, मी ते पण भरायला तयार. थँक्यू. झालाय आणि माहिती मागूनही दिली जात नाही. लोकप्रतिनिधींना माहिती का दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 4-4, 5-5 महिने त्यांनी तुम्हाला काही माहिती मागवली आणि ती महापालिकेकडून मिळत नाही. सन्माननीय गंगापूर विधानसभाचे आमदार श्री प्रशांत साहेबांचं कालच मला पत्र टपालामध्ये बघितलं की त्यांनी RTI मध्ये मागितलेल्या माहिती त्यांना कालच्या अधिकाऱ्यांनी दिले नाही. त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांकडे बैठक बोलवलेली आहे आणि या संदर्भात ज्यावेळेला मी माहिती घेतलं असता की त्यांना माहिती दिली गेलेली नाही आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहे आणि ज्यांनी माहिती दिली गेलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार. विधानसभेचे सन्माननीय आमदारांनी एखादा माहिती मागितलं, सर्वसामान्यांना तर RTI मध्ये तर सर्वांना माहिती मिळायला पाहिजे. जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे. परंतु ज्यावेळेला सन्माननीय विधानसभाचे आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवलं असतील, हा चौकशी केलं जाईल आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला असा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये आपण काही खर्च केलेला आहे जो आपल्याला नियमानुसार करता येतो का? जसं की टॉवेल असेल, बेडशीट असेल, इतर घरगुती सामान असेल, अशा सगळ्या गोष्टीचा खर्च आपल्याला करता येतो का नियमानुसार सरकारी पैशातून? त्यामध्ये सरकारी निवासस्थानामध्ये एक व्हिजिटर्स कॅबिन पण असतो. कारण महापालिकेचं आयुक्त हा 24/7 सेवेसाठी असतो. ते काय त्यांनी पुरवठा केलेले आहे ते आम्हाला पण माहिती दिली, कारण ते रेग्युलर प्रक्रिया म्हणून विषय जात असते आणि मी पण तपासलं जाईल आणि जे काही योग्य असेल त्या विरुद्ध कारवाई केली. नाही, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बेबी सोप म्हणजे मुलांचे साबण असतील आणि प्रत्येक महिन्याला 95 गुड नाईट, त्यानंतर हात पुसायचे टॉवेल, डिनर सेट, त्या आणि इतर झाडू, या सगळ्या गोष्टी आपण महानगरपालिकेच्या खर्चातून केलेल्या आहेत. नाही, बिलकुल नाही. हे सर्व आमच्या घरगुती सामान आम्ही वापरतो. कुठलाही महापालिकेचं निधीतून आम्ही कुठलाही असे खर्च करत नाही. जे काही ते कोणी महापालिकेचं निवासस्थानाच्या नावाने कोणी घेतलं असेल त्याविरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि विशेष करून आम्हाला पगार मिळतो आणि त्या अनुषंगाने आमचं सामान आहे
आम्ही ज्या वेळेला सामान घेतो आमचं नाव लिहून घेतो की जसं माझ्या बायकोनी जे जे ताट घेतली जसं ग्लास घेतलं असेल त्यावर आम्ही जे नाव लिहून घेतो की जे आता त्यांचं नाव लिहून ते ठेवलेलं असतं आणि बाकी जे साहित्य आहे तो निवासस्थानाची साहित्य आहे आणि साहित्य ज्यावेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेला एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो ते सर्व तिथेच असतात. काही सामान जे आहे निवासस्थानामध्ये जे कपाट असतील किंवा काही असतील तो निवासस्थानासाठी. बाकी जे आमच्या घरगुती सामान आहे जे आम्हाला लागतो आम्ही 2 मुली आहेत आणि आमच्या परिवार आहे जे लागतील ते लागतील. त्यांनी जी माहिती दाखवली त्यामध्ये प्रत्येक घेण्यात आलेला आहे. नाही मला पण माहिती नाही की आम्ही माहिती घेऊ कोण घेतलं कशासाठी घेतलं त्याविरुद्ध कारवाई. बरं, आपल्या बागेमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या छोट्या बागेमध्ये आपण 1 लाख रुपयांचं शेणखत टाकलं जे की शेतकऱ्यांना 8 एकरसाठी 1 लाख रुपये खर्च येतो. याची वस्तुस्थिती काय? म्हणजे मला माहितीच नाही ज्यावेळेला हा माहिती सरांनी काय मागितलेलं आहे आणि त्यावेळेला मी बघितलं जाईल आणि त्यानंतर ते कारण ते जे बागा आहेत ते बागेचे डिपार्टमेंट गार्डन डिपार्टमेंट आणि त्यानंतर सिटी इंजिनियर त्या ठिकाणी त्यांचे देखरेखामध्ये सर्व काम होत असते आणि कोणीही ज्या ठिकाणी अनावश्यक त्या काय टाकलं गेलं असेल ते चौकशी केली. बरं, उपायुक्त जे आहेत 2 उपायुक्त आयुक्त यांच्या कॅबिन रिन्यूवरती लाखो रुपये खर्च करण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 2 उपायुक्तांच्या कॅबिनसाठी 77 लाख रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आले रिन्युएशनसाठी. हा इमारत एकंदरीत ते फार जुनी आहे आणि या ठिकाणी वारंवार हा इमारत कधीही रिनोव्हेशन केली गेलेली नाही आणि ज्या वेळेला रिनोव्हेशनसाठी जे नियमानुसार खर्च होतो त्या अनुषंगाने केलं असेल. 77 लाख रुपये 2 कॅबिन. दॅट हॅज टू बी व्हेरीफाईड टेक्निकली आणि जे टेक्निकल डिपार्टमेंटनी जे काही चौकशी केली आणि त्यांनी एस्टिमेट बनवला आणि ते अधिकारी तो आम्ही विचारणार की बाबा ते बरोबर आहे का किती काम झालं काय झालं आणि किती खर्च केला त्यापेक्षा बरोबर खर्च केली गेली का किंवा कारण कायमस्वरूपी ह्या गोष्टी असतात. कारण कुठल्याही सरकारी खर्चावर अनावश्यक खर्च केली गेलेली आहे का किंवा आवश्यक खर्च केली गेलेली आहे त्या गोष्टी तपासली जाईल. थँक्यू सर. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.